डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे माने हिला 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे। फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिला न्यायालयाने पुन्हा 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे। मनीषाकडील आर्थिक व्यवहाराची चौकशी तसेच डॉक्टर शिरीष यांना बदनामीची धमकी दिल्याचा तपास करण्यासाठी कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली। मनीषा हिला मंगळवारी प्रोडक्शन वॉरंट घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले। मनीषा हिने 8 एप्रिल 2022 पासून डिसेंबर 2024 पर्यंत 39 लाख रुपये खात्यावर घेतले आहेत। त्याचबरोबर तिच्या बँक अकाउंटमधील 70 लाख रुपयांचा हिशोब इन्कम टॅक्स कार्यालयाला दिलेला नाही। मनीषाने डॉक्टर शिरीष यांना बदनामी करण्याची धमकी दिली होती। यासह 9 मुद्दे मांडत पोलिसांनी मनीषाला 3 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली। या मुद्द्यांना मनीषाच्या वकिलांनी आक्षेप घेतला। आर्थिक तपासासाठी या अगोदरच पोलीस कोठडी मिळाली आहे। ही केस आर्थिक घोटाळ्याची नसून आत्महत्येची आहे। मनीषाने पाठवलेल्या ईमेलमध्ये तसेच फिर्यादीमध्ये कुठेही आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख नाही। मनीषाने बदनामीची धमकी दिली याचा उल्लेख ईमेल किंवा फिर्यादीत कुठेच नाही। हजारो कोटी रुपयांचा मालक केवळ काही लाखांसाठी आत्महत्या करेल असे वाटत नाही असा युक्तिवाद केला। पोलिसांनी पुन्हा 3 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला। रिमांडाधीश मनीषा मुसळेला सादर केलं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज तपास अधिकाऱ्यांनी 9 मुद्दे मांडले। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की मनीषा मुसळे यांच्या खात्यावर 8/4/22 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये एकूण 39 लाख रुपये हे तिच्या खात्यामध्ये आलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे। आणि तसंच एक 70 लाख रुपये तिने इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवलेले नाही आहेत, तिच्या खात्यावर होते, त्या अनुषंगाने तपास करायचा आहे। आणि काही 4-5 साक्षीदार ते सांगतायत की त्यांच्याकडे तिनं रोख रक्कम दिली आणि त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे भरले। त्यामुळे ते आर्थिक गैरव्यवहाराच्या अँगलने तपास करायचा आहे। आता तो मेलचा जर मथळा बघितला त्यात आर्थिक गैरव्यवहाराचा किंवा आर्थिक आरोप असे डॉक्टर साहेबांनी कधीही केलेले नव्हते, किंवा ज्यावेळेस फिर्यादीने फिर्याद दाखल केली त्याच्यामध्येही त्यांचं कुठं असं म्हणणं नव्हतं की मनीषा मुसळेंनी जो आर्थिक व्यवहार केला त्याच्यामुळे ते आत्महत्या केले। मुळात आर्थिक गैरव्यवहार हा विषय आत्महत्येशी संलग्न कुठल्याही प्रकारे नाही आहे। आणि स्पष्ट सांगायचं झालं तर मनीषा मुसळेंनी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे। दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने मनीषाला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली।